नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया CSS फ्लेक्स बॉक्स लेआउट. तर तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर CSS फ्लेक्स बॉक्स लेआउट म्हणजे काय? तर फ्लेक्स बॉक्स लेआउट जो असतो तो जे काही आपले ब्राउझरमध्ये जे काही आपण HTML मध्ये जे एलिमेंट्स आहेत आपले, तर त्याला प्रॉपरली लेआउटमध्ये फिट करण्यासाठी CSS फ्लेक्स बॉक्स लेआउट हा यूज होतो. तर हे एक CSSचं एक्सटेंडेड व्हर्जन आहे, ज्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत, त्याचा वापर करून आपण एक प्रॉपर पद्धतीचा लेआउट आपण बनवू शकतो. तर याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत जे काही पॅरेंट एलिमेंटला अप्लाय होतात आणि काही आहे जे चाइल्ड एलिमेंटला अप्लाय होतात. तर पॅरेंट एलिमेंट म्हणजे काय? तर पॅरेंट एलिमेंट इथे जो असतो तो एकतर बॉडी असतो किंवा मग बॉडीमध्ये जो कंटेनर असतो तो. कारण मल्टिपल कंटेनर आपण घेऊ शकतो. मल्टिपल कंटेनरमध्ये मल्टिपल चिल्ड्रन्स आपण घेऊ शकतो लेआउट बनवण्यासाठी. ठीक आहे. तर ते पर्टिक्युलर जसं आपल्याला लेआउट पाहिजे त्या पद्धतीचं आपण इथे बनवू शकतो. तर याच्यामध्ये खूप काही क्रिएटिव्हिटी आपण करू शकतो, पण आपल्याला हे आधी शिकावं लागणार आहे. तर शिकल्यानंतर कसं आहे, आपण आपलं डोकं लावून याच्यामध्ये भरपूर काही क्रिएटिव्हिटी आपण करू शकतो. तर याचं एक याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, पण डिसॲडव्हान्टेज पण एक आहे की हा एका ॲक्सिसवर ॲट अ टाइम काम करतो. ठीक आहे. याच्यामध्ये दोन ॲक्सिस असतात, एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस असतो आणि एक व्हर्टिकल ॲक्सिस असतो. हॉरिझॉन्टल ॲक्सिसला म्हणतात मेन ॲक्सिस आणि व्हर्टिकल ॲक्सिसला म्हणतात क्रॉस ॲक्सिस. तर क्रॉस ॲक्सिस कधी काम करतं? क्रॉस ॲक्सिस जेव्हा आपण फ्लेक्स डायरेक्शन जे आहे ते आपण कॉलम असं जेव्हा देतो, तर कॉलम दिल्यानंतर क्रॉस ॲक्सिसवर जे लेआउट आहे ते शिफ्ट होते, म्हणजे व्हर्टिकली. जेव्हा आपण फ्लेक्स डायरेक्शन जे आहे ते रो देतो, तर त्यावेळेस ते मेन ॲक्सिसवर जे लेआउट आहे ते शिफ्ट होतं. ठीक आहे. आणि काही प्रॉपर्टीज जे आहेत, अलाइन आयटम्स आहे किंवा मग अलाइन कंटेंट जे आहे, हे क्रॉस ॲक्सिसवर वर्क होतात व्हर्टिकली. ठीक आहे. जर तुम्ही फ्लेक्स डायरेक्शन जे आहे ते रो किंवा कॉलम्स याच्यावर हे जे प्रॉपर्टीज आहेत हे डिपेंड आहेत. परंतु तुम्ही जर इथे रो जरी दिलं किंवा कॉलम जरी दिलं, याची जी व्हॅल्यू आहे फ्लेक्स डायरेक्शनची, तरीसुद्धा ह्या जे प्रॉपर्टीज आहेत अलाइन आयटम आणि अलाइन कंटेंट, या क्रॉस ॲक्सिसवरच वर्क होतात मित्रांनो. ठीक आहे. तर आपण एक एक प्रॉपर्टी बघूया त्याने काय होतंय ते. तर वळूया आपल्या आउटपुट पेजकडे. तर इथे index.html आहे, मी हे रन करतोय. तर इथे तुम्ही पाहू शकता मी जवळपास 5 डिव्ह घेतलेले आहेत आणि याला काही सिंपल प्रॉपर्टीज दिलेली आहे, जशी बॅकग्राऊंड कलर वगैरे, बॉर्डर वगैरे, जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे. आणि कंटेनरला सुद्धा एक बॉर्डर दिलेली आहे. तर याचे मी स्टाईल्स दाखवतो तुम्हाला. तर ही आहे कंटेनरची स्टाईल, त्याच्यानंतर ही आहे आयटमची स्टाईल, त्या पर्टिक्युलर आयटमची म्हणजे त्या डिव्हची, आणि त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर आयटमला मी एक कलर दिलेला आहे. ठीक आहे. जो कलर आहे, आता ही जी सेम प्रॉपर्टी असल्यामुळे मी इथे घेतो कलर व्हाईट. ठीक आहे. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे CSS ग्रुपिंग. तर सेम प्रॉपर्टी जर असेल तर तुम्ही त्या प्रॉपर्टीला ग्रुप करू शकता, आणि एखादी जर प्रॉपर्टी वेगळी असेल तर त्या पर्टिक्युलर एलिमेंटला तुम्ही तिथे देऊ शकता. याने काय होणार, तुमचा जो जे रिवर्क आहे, ठीक आहे, मल्टिपल लाईन्स ऑफ CSS कोड जो आपण लिहितो तर तो वाचतो. ठीक आहे. एका लाईनमध्ये आपलं काम होतं. तुम्ही बघू शकता काहीच फरक पडलेला नाही आहे. ठीक आहे. या 1, 2, 3 आणि 5 या 5 डिव्हला, या 4 डिव्हला कलर हा व्हाईट आलेला आहे, फॉन्ट कलर, आणि याला जो आहे तो ब्लॅक आपण एक्सप्लिसिटली मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे आधीच्या व्हिडिओजमध्ये, तर तुम्ही जाऊन बघू शकता तिथे. तर थोडीफार पॅडिंग दिलेली आहे, हाईट आणि विड्थ आहे, आणि ही बघू शकता तुम्ही डिस्प्ले नावाची प्रॉपर्टी आहे, तिची व्हॅल्यू आहे फ्लेक्स. तर फ्लेक्स बॉक्समध्ये आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले नावाची, तिची व्हॅल्यू जी आहे ती ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू आपल्याला फ्लेक्स ही द्यावी लागते. तर कंटेनर म्हणजे काय? तर सुरुवातीला आपण बघूया कंटेनर. तर कंटेनर म्हणजे काय असतं की या चाइल्ड डिव्हचा जो पॅरेंट असतो त्याला आपण म्हणू शकतो कंटेनर. ठीक आहे. तर हे मल्टिपल कंटेनर पण असू शकतात, असं काही नाही आहे. आपण एक मल्टिपल कंटेनर सुद्धा इथे घेऊ शकतो. जसं मी सेव्ह करेल तसं तुम्ही इथे बघू शकता हे मल्टिपल कंटेनर आलेले आहेत. ठीक आहे. पण वन कंटेनर, आता हे कंटेनर डिपेंड ऑन कंटेनर, तर हाईट विड्थ जे आहे, किंवा मग आता आपण काय करू शकतो,
हे जो चाइल्ड आहे यालाच एक कंटेनर करू शकतो आणि याच्या आतमध्ये सुद्धा आपण आणखी काही चाइल्ड देऊ शकतो. ठीक आहे, तर ते ॲज अ फ्लेक्स बॉक्स. मग आपण काय करू शकतो, हे जे एक कंटेनर आहे हा झाला मेन कंटेनर आणि याच्यानंतर याचे चाइल्ड कंटेनर सुद्धा आपण बनवू शकतो, जेणेकरून त्या चाइल्ड कंटेनरमध्ये सुद्धा आपण एक पर्टिक्युलर लेआउट आपण बनवू शकतो. ठीक आहे, तर पहिली प्रॉपर्टी तुम्ही पाहिली आहे फ्लेक्स. तर हे काय करतं, हे जे जे डिस्प्ले प्रॉपर्टी आहे ती फ्लेक्समध्ये काय करतंय की त्याला ब्लॉक डिस्प्ले ब्लॉक आणि डिस्प्ले फ्लेक्स याच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे की त्या ॲक्सिसवर वर्क होतंय मित्रांनो. जे तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलेलं आहे, जी फ्लेक्स प्रॉपर्टी जी आहे ती मेन ॲक्सिस किंवा जी व्हर्टिकल ॲक्सिस आहे क्रॉस ॲक्सिस याच्यावर तिच्या आतमधले जे एलिमेंट्स आहेत तिला प्लेसमेंट करण्याचं काम करते. एवढं डिफरन्स आहे. ठीक आहे, तर हे डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. तर दुसरी प्रॉपर्टी आहे फ्लेक्स डायरेक्शन. ठीक आहे, तर ही फ्लेक्स डायरेक्शन जी प्रॉपर्टी आहे ही सुद्धा कंटेनरवर अप्लाय होते. तर आपण बघू शकतो फ्लेक्स डायरेक्शन आपण इथे देऊया. तर याच्या चार प्रॉपर्टीज आहेत. एक कॉलम आहे, कॉलम रिव्हर्स आहे, रो आहे आणि रो रिव्हर्स आहे. तर सुरुवातीला आपण कॉलम बघूया. तर जेव्हा जेव्हा आपण कॉलम घेऊ तेव्हा जे क्रॉस ॲक्सिस आहे तर क्रॉस ॲक्सिसवर जी फ्लेक्स बेसिस आहे, जे फ्लेक्स आहे ते क्रॉस ॲक्सिसवर वर्क होतं. तर त्याच्या एलिमेंटला ते काय करतं, ते क्रॉस ॲक्सिसवर वर्क करून त्याच्या अकॉर्डिंग ते त्याला स्टॅक करते एकावर एक. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता हे आता क्रॉस ॲक्सिसवर झालेलं आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा याची व्हॅल्यू कॉलम रिव्हर्स करेल, ठीक आहे, कॉलम रिव्हर्स केल्यानंतर हे क्रॉस ॲक्सिसवरच होईल वर्क, पण डाऊन साईड अपवर्ड होईल. म्हणजे कसं, जी शेवटचा जो ड्यू आहे तो जाणार आहे पहिल्या नंबरला आणि पहिला जे ड्यू जो आहे तो शेवटच्या नंबरला जाईल. ठीक आहे, तर हे कसं आहे, हे रिव्हर्स करतंय, पण हे कुठं रिव्हर्स करतं, हे क्रॉस ॲक्सिसलाच रिव्हर्स करतं. ठीक आहे, तर आता सेम आपण जर रो रिव्हर्स केलं, एक सेकंड तुम्हाला रोचं सांगतो आधी. जेव्हा आपण रो करू याला तर जे डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ती रोच असते. ठीक आहे, आपण जर काही दिली नाही व्हॅल्यू तर डिफॉल्ट व्हॅल्यू ती रो कन्सिडर केल्या जाते. तर हे मेन ॲक्सिसवर बघा तुम्ही वर्क केलेले आहे. ठीक आहे, मेन ॲक्सिसच्या अकॉर्डिंग जे एलिमेंट्स आहेत ते ठेवलेले आहेत. आता सेम याला रो रिव्हर्स जर का आपण केलं तर रो रिव्हर्स केल्यानंतर सेम जसं 5 नंबर आहे तो सुरुवातीला येणार आणि 1 नंबर जो आहे तो शेवटी जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे फ्लेक्स रॅप. तर फ्लेक्स रॅप जे आहे ते काय करतं, जे काही अवेलेबल स्पेस आहे, ठीक आहे, ते अवेलेबल स्पेस जे आहे ते आपण म्हणू शकतो की ते फिल करतं. ठीक आहे, तर जेव्हा आपण इथे फ्लेक्स रॅप देऊ, याच्या व्हॅल्यू आहेत बघा रॅप रिव्हर्स आणि नो रॅप. ठीक आहे, तर आधी सुरुवातीला आपण रॅप देऊन बघूया काय होतंय. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, जेव्हा मी याला रिसाइज करेल, ठीक आहे, तर रिसाइज केल्यानंतर ती विड्थ जी आहे, ठीक आहे, त्या विड्थमध्ये हे दोन एलिमेंट बसत नाहीत. त्याच्यामुळे यांनी काय केलेलं आहे, एक नवीन रो मध्ये ते दोन एलिमेंट प्लेस केलेत. ठीक आहे, जसं जसं मी याला रिसाइज करेल, ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या व्ह्यूमध्ये जेव्हा मोबाईलमध्ये टॅबलेटमध्ये जशी आपली वेबसाईट दिसेल, ठीक आहे, त्या पद्धतीनं हे काय करतं, हे त्या एलिमेंट्सला रॅप करतं. अवेलेबल स्पेसमध्ये ते आधी कॅल्क्युलेट करतं की ते एलिमेंट बसतंय का नाही, बसत नसेल तर त्याला रॅप करतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं ते फ्लेक्स रॅप आहे. त्याच्यानंतर आहे रॅप रिव्हर्स. तर रॅप रिव्हर्समध्ये काय होतं, रॅपिंग जी आहे ती रिव्हर्स, म्हणजे आता हे कसं हे बॉटम अपसाईड डाऊन होतं मग. ठीक आहे, म्हणजे बॉटमपासून ती रॅपिंग चालू होते. तर एलिमेंट्स जे आहेत ते सुरुवातीला बॉटमला दिसतात. तर जेव्हा मी इथं रिस्पॉन्सिव्ह टॅबला क्लिक करेल आणि हे बघेल, तर जसं तुम्ही आधी टॉप टू बॉटम पाहिलं, हे आता बॉटम टू टॉप अशी रॅपिंग होते. ठीक आहे, पर्टिक्युलर ड्यूची तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर नो रॅप जर आपण दिलं तर जसं ते शब्दाचा अर्थच आहे की तो रॅप होत नाही. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता हे रॅपिंग होत नाही तर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आता फ्लेक्स फ्लो. ठीक आहे, हा फ्लेक्स फ्लो जो आहे तो या दोन्हीचा शॉर्ट हँड आहे मित्रांनो.
फ्लेक्स डायरेक्शन आणि फ्लेक्स रॅप. तर सुरुवातीला आपण फ्लेक्स डायरेक्शनची व्हॅल्यू देतो आणि फ्लेक्स रॅपची व्हॅल्यू देतो. कशी, तर ते आपण बघूया. ठीक आहे. तर जेव्हा मी इथे फ्लेक्स फ्लोला जेव्हा मी क्लिक टाकेल फ्लेक्स फ्लोला, तर त्याची सुरुवातीची व्हॅल्यू असते रो किंवा कॉलम, जे काही आपण कॉलम रिव्हर्स, रो रिव्हर्स जे द्यायचं ते देऊ शकतो. सुरुवातीला असते रो आणि दुसरी व्हॅल्यू आहे रॅप. ठीक आहे. तर रो रॅपमध्ये काय होतं, तर रो रॅपमध्ये सेम जसं मी तुम्हाला सांगितलंय, ते डावीकडून उजवीकडे आणि अपसाईड डाऊन म्हणजे वरतून खाली. ठीक आहे. ते रॅपिंग करतात. आणि जेव्हा मी इथे कॉलम करणार, कॉलम आणि रॅप, ठीक आहे, तर हे काय करतं, हे आता वर्टिकली रॅप करतं. ठीक आहे. जेव्हा मी याला कॉलम घेणार आणि रॅप करणार, तेव्हा हे वर्टिकली रॅप करणार, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता रॅप रिव्हर्स जर केलं, जेव्हा मी आता हे कॉलम आणि रॅप रिव्हर्स केलं, तर काय झालं तुम्ही बघू शकता, 5 नंबर शेवटी आलेला आहे. ठीक आहे. आणि हे उजवीकडून डावीकडे वर्क झालेले, कळालं. कॉलम असल्यामुळे हे उजवीकडून डावीकडे गेलेले. तर तिथे आपण जर रो दिलं, तर तुम्ही बघू शकता हे बॉटम वरून वर जाणार, म्हणजे टॉपला जाणार, पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या काही प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो. तर हे जे फ्लेक्स फ्लो जे आहे, हे कॉम्बिनेशन ऑफ दिस टू आहे. आणि या दोन्हीच्या आपण स्वतःच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्याला आपण अल्टरनेटिव्हली यूज करून आपण पर्टिक्युलर जो लेआउट आहे तो आपण बनवू शकतो. जसं की रिसायसेबलमध्ये तो कोणत्या पद्धतीनं रॅप वगैरे होऊ शकतो, अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात, तर वेगवेगळ्या रिक्वायरमेंटनुसार आपण वेगवेगळे लेआउट वगैरे बनवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जस्टिफाय कंटेंट सेंटर. ठीक आहे. तर हे जे आहे जस्टिफाय कंटेंट सेंटर, हे वर्क होत आहे मेन ॲक्सिस. ठीक आहे. जसं हॉरिझॉन्टल आहे, तर आपण इथे देऊया जस्टिफाय कंटेंट. इथे जवळपास 7-8 आहे त्याच्या व्हॅल्यूज. तर आपण सुरुवातीला बघूया स्टार्ट. ठीक आहे. तर जेव्हा आपण स्टार्ट करूया, तर हे जे कंटेंट आहे स्टार्टला जस्टिफाय होतात. जेव्हा आपण याला एंडला करूया, आणि हे जे आहे हॉरिझॉन्टल, म्हणजे जो मेन ॲक्सिस आहे त्याच्यावरच वर्क होते. ठीक आहे. तर हे कंटेंट जे आहेत ते गेले उजवीकडे. ठीक आहे. म्हणजे एंडला गेले. त्याच्यानंतर आहे सेंटर आहे, तर हे जे कंटेंट आहे हे आले सेंटरला. ठीक आहे. जेव्हा आपण हे फ्लेक्स डायरेक्शन जे देऊ, ते कॉलम देऊ. ठीक आहे. तर तेव्हा हे जे आहेत इलेमेंट, ठीक आहे, तर हे क्रॉस ॲक्सिसच्या अकॉर्डिंग वर्क होतात. ठीक आहे. तर जेव्हा मी आता हे जस्टिफाय कंटेंट जे आहे ते स्टार्ट देणार, तर हे जे कॉलम आहेत हे गेले बघा वरती. ठीक आहे. जेव्हा मी याला एंड देणार, तेव्हा हे कॉलम जे आहेत ते खाली जाणार. आता याची थोडी हाईट विड्थ मी कमी करतो, जेणेकरून तुम्हाला दिसलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे मी 100 करतो आणि इथे सुद्धा 100 करतो. काय होते बघूया. तर तुम्ही बघू शकता, जेव्हा मी इथे एंड केलं तर हे गेलेत बघा एंडिंगला, आणि जेव्हा मी इथे स्टार्ट करतो तेव्हा ते गेले स्टार्टला. हे सुरुवात जी आहे ती वरतून होते, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. हे कोणत्या केसमध्ये, जेव्हा मी फ्लेक्स डायरेक्शन हे कॉलम देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू सेंटर आहे, घेतली आपण. त्याच्यानंतर आहे फ्लेक्स एंड आणि फ्लेक्स स्टार्ट. तर फ्लेक्स एंड आणि फ्लेक्स स्टार्ट जे आहे याचं सुद्धा सेम आहे, स्टार्ट एंड. ठीक आहे. स्टार्ट आणि एंड जे आहे ते जवळपास फ्लेक्स एंड आणि फ्लेक्स स्टार्ट हे दोन्ही सारखेच आहेत. तुम्ही स्टार्ट एंड देऊ शकता किंवा फ्लेक्स स्टार्ट आणि फ्लेक्स एंड सुद्धा देऊ शकता. तर सेम प्रकारे वर्क होणार ते. त्याच्यानंतर याची प्रॉपर्टी आहे जी लेफ्ट आणि राईट आहे ते सुद्धा सेमच आहे, स्टार्ट आणि एंड. तुम्ही पाहू शकता लेफ्ट आणि राईट सुद्धा जे आहेत ते स्टार्ट आणि एंड सारखंच वर्क करतात. तुम्ही कोणतीही एक प्रॉपर्टी त्याच्यातली तुम्ही देऊ शकता. आता जस्टिफाय कंटेंट स्पेस अराउंड आहे. ठीक आहे.
आता हे स्पेस अराउंड काय करतं, हे प्रत्येक एलिमेंटला जेवढं काही अवेलेबल स्पेस आहे ते या प्रत्येक डिवच्या अराउंड ते ॲड करतं. ठीक आहे. आता तुम्ही हे बघू शकता, इथून एवढा जो स्पेस आहे, ठीक आहे, आणि इथून एवढा जो स्पेस आहे तो या स्पेसच्या दुप्पट आहे. ठीक आहे. म्हणजेच एवढाच स्पेस या 1 नंबरच्या डिवच्या उजवीकडे आहे आणि एवढाच स्पेस या 2 नंबर डिवच्या डावीकडे सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता. म्हणजे स्पेस जो आहे तो अराउंड केलेला आहे त्याने. ठीक आहे. जेवढा काही उरलेला स्पेस आहे ते. त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टी स्पेस बिटवीन. ठीक आहे. तर जेव्हा स्पेस बिटवीन आपण करू तर त्यावेळेस ते काय करणार, जेवढी काय प्रॉपर्टी आहे ती या पहिल्या आणि शेवटच्या डिवला सोडून त्याच्या आतले किंवा त्याच्या मधातले जे डिव आहेत तिथे ते डिस्ट्रीब्यूट करणार जेवढा काही स्पेस अवेलेबल आहे तो. ठीक आहे. तर या काही प्रॉपर्टी आहेत जस्टिफाय कंटेंटच्या. आणि हे जे आहे अलाइन आयटम्स हे वर्क करते बघा व्हर्टिकली क्रॉस ॲक्सिस. ठीक आहे. तर आपण हे बघूया अलाइन आयटम काय आहे ते. इथे अलाइन आयटमची आहे प्रॉपर्टीज. आपण देऊया सुरुवातीला स्टार्ट. जेव्हा मी स्टार्टला घेणार ते स्टार्टला गेले बघा. जेव्हा मी एंड देणार तेव्हा ते एंडला गेले. बघू शकता तुम्ही. ठीक आहे. पण हे वर्क कसं करायले, हे स्टार्ट आणि एंड जे आहेत ते आता वर्क करते बघा व्हर्टिकली. ठीक आहे. सुरुवातीला जस्टिफाय कंटेंट जे आहे प्रॉपर्टी तिचे जे व्हॅल्यू आहे स्टार्ट आणि एंड ते वर्क करत होते हॉरिझॉन्टली. ठीक आहे. आता ही जी प्रॉपर्टी ही वर्क करते व्हर्टिकली. तर सेम आहे फ्लेक्स स्टार्ट फ्लेक्स एंड सेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्ट्रेच एक आहे बघा. स्ट्रेच एक प्रॉपर्टी आहे अलाइन आयटम स्ट्रेच. तर हे काय करतं, जेव्हा मी आता इथे कॉलम देणार फ्लेक्स डायरेक्शन जेव्हा मी कॉलम देईल तेव्हा हे स्ट्रेच होतात बघा. एक सेकंड. अलाइन आयटम स्ट्रेच ठीक आहे. तर तुम्ही जवळपास आता ही जी अलाइन आयटम्स आहे किंवा अलाइन कंटेंट जे आहे, ठीक आहे, अलाइन कंटेंट, अलाइन आयटम आणि जस्टिफाय कंटेंट, ठीक आहे, या तिन्ही प्रॉपर्टी जवळपास सेम आहेत. फक्त यांचा जो फरक आहे तो फरक आहे ह्या ज्या 2 प्रॉपर्टीज आहेत या क्रॉस ॲक्सिसवर वर्क होतात म्हणजे व्हर्टिकली, आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही हॉरिझॉन्टली वर्क होते. एवढाच याच्यामध्ये फरक आहे. बाकी याचे जे व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या सेम आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर रो गॅप नावाचं एक आहे, रो गॅप आणि कॉलम गॅप. ठीक आहे. तर जेव्हा आपण मल्टिपल रो घेतो तर याच्यामध्ये रो गॅप, ठीक आहे, तर रो गॅप आहे बघा आपण देऊ शकतो 20 पिक्सल. याची व्हॅल्यू पिक्सल्समध्ये असते. कॉलम गॅपमध्ये गॅपमध्ये सुद्धा आपण इथे व्हॅल्यू देऊ शकतो. तुम्ही बघू शकता या कॉलमला एक 20 पिक्सलचा गॅप आलेला आहे. ठीक आहे. आणि जेव्हा मी इथे फ्लेक्स डायरेक्शन जेव्हा रो करतो तेव्हा आता मी याला जर इन्स्पेक्ट केलं तुम्ही बघू शकता हा रो गॅप आहे. तर इथे मल्टिपल रोज मी घेऊ शकतो. दोन कंटेनर घेतले. ठीक आहे. नाही अशा पद्धतीने नाही सांगता येणार तुम्हाला. एक सेकंड. मी आता इथे मी रॅप करतो. ठीक आहे. रॅप केल्यानंतर काय होणार, हे जे आहेत हे रॅपिंग होणार. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इथं जो रो गॅप आहे तो कॉलम गॅप तर आहेच आहे आणि रो गॅप सुद्धा इथे आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि शॉर्ट हँड आहे याला गॅप नावाची, ही प्रॉपर्टी आहे गॅप नावाची. ते सुरुवातीला आपण रो गॅप देतो आणि त्याच्यानंतर कॉलम गॅप देतो. ठीक आहे. मल्टिपल रोज असतील तर. आता हे कंटेनर आहे. आता मल्टिपल रोज कशा क्रिएट करायच्यात. ठीक आहे. तर हा कंटेनर आहे
इथे आपण डिस्प्ले रो केलेलं आहे, डिस्प्ले फ्लेक्स, याला हाईट अँड विड्थ दिलेली आहे, ठीक आहे. परंतु कधी कधी काय होतं की हा जो इलिमेंट आहे हा एवढा, ठीक आहे. आता याला मी जेव्हा आता याची हाईट आणि विड्थ समजा मी कमी करेल, फॉर एक्झाम्पल याला 250 करतो, विड्थ 90 ठेवतो, ठीक आहे. हाईट जी आहे ती 250 करतो आणि सेम जो आहे तो कंटेनर इथे देतो, याला देतो कंटेनर 1 आणि याला देतो कंटेनर 2. कंटेनर 1 कंटेनर 2, ठीक आहे. हे एक सेकंड, डिस्प्ले फ्लेक्स, ठीक आहे. एक काम करूया, याचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मल्टिपल रोज कसे आहे. आता कारण की आपण एक प्रॉपरली एक एक्झाम्पलच घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, एक प्रॉपर लेआउटचा, ठीक आहे. एक प्रॉपर लेआउटचा एक व्हिडिओ घेणार आहोत आपण, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे सगळंच, म्हणजे मल्टिपल रोज, मल्टिपल कॉलम्स, आणि त्याच्यानंतर एक ग्रिड CSS आहे, CSSचं एक ग्रिड लेआउट आहे, ठीक आहे. फ्लेक्स बॉक्स लेआउट आहे आणि ग्रिड लेआउट. तर फ्लेक्स बॉक्स लेआउट कसं वर्क करतं, त्याच्यानंतर नॉर्मल CSS लेआउट आपण जे फ्लोट्सने क्रिएट करतो, फ्लोट प्रॉपर्टीने. तर ग्रिड लेआउट जे आहे ते मल्टी डायमेन्शनल असतं ग्रिड लेआउट, पण हे सिंगल डायमेन्शन आहे, म्हणजे ॲट अ टाइम. म्हणजे आपण जेव्हा रो देणार तर हॉरिझॉन्टली वर्क करणार, कॉलम देणार तर व्हर्टिकली. पण ग्रिड लेआउट जो असतो तो व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली दोन्हीकडे काम करतो. तर ते सुद्धा आपण शिकणार आहोत. पण सुरुवातीला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल रोज कसे क्रिएट करायचे आणि एक पर्टिक्युलर इमेज गॅलरी कोणत्या पद्धतीने फ्लेक्स बॉक्सने क्रिएट करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, ठीक आहे. तर तिथे तुम्हाला आणखी पुन्हा काही प्रॉपर्टीज जे आहेत ते रिपीट होणारच आहेत. तर ही तुम्ही पाहिलेली. आता चाइल्ड प्रॉपर्टीज आहेत याला काही, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण ऑर्डर सुद्धा सेट करू शकतो. आता सुरुवातीला आपल्याकडे 5 आहेत, 1 2 3 4 5 डिव आहेत, तर आपण ऑर्डर सुद्धा सेट करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल मला आता ऑर्डर द्यायचं आहे, पाचवा जो डिव आहे त्याला मला ऑर्डर द्यायचा आहे पहिला. इथे मी ऑर्डर 1 देणार. त्याच्यानंतर जो चौथा डिव आहे त्याला मी ऑर्डर 3 देणार. जो तिसरा डिव आहे त्याला ऑर्डर 2 देणार. जो दुसरा डिव आहे त्याला मी ऑर्डर 1 देणार आणि पहिला डिव आहे त्याला ऑर्डर मी 4 देणार, ठीक आहे. तर जसं मी सेव्ह करेल तुम्ही पाहू शकता, दुसऱ्या डिवला आलेला आहे ऑर्डर 1, पहिल्या डिवला आलेला आहे ऑर्डर 5, ठीक आहे. एक सेकंड, आयटम 5 जो आहे, ठीक आहे. आयटम 5 ला आलेला आहे ऑर्डर 1, 1 ला आलेला आहे ऑर्डर 4. म्हणजे हे 0 पासून ते ज्याची सुरुवात असते ती 0 असते. तर याला मी जेव्हा 0 करेल 5 ला, हा गेला पहिल्या नंबरला, ठीक आहे. तर याची सुरुवात 0 पासून असते, 0 म्हणजे 1, ठीक आहे, म्हणजे पहिल्या नंबरला इंडेक्स. जसं अरे इंडेक्स मध्ये आपण पहिल्या क्रमांकाचा जर इंडेक्स घ्यायचा, इंडेक्स मधली जी व्हॅल्यू जर आपल्याला अरे मधून ऍक्सेस करायची असेल तर अरे ऑफ 0 देतो आपण. तर 0 म्हणजे काय, 0th इंडेक्सला पहिली व्हॅल्यू, ठीक आहे. तर त्या पद्धतीचं हे काम करतं. तिथे 3 च्या जागी मी 2 घेणार, 2 च्या जागी 1 घेणार आणि 4 च्या जागी मी 3 घेणार. म्हणजे 0 1 2 3 आणि इथे मी 4 देणार, ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता ते 4 म्हणजे इथं आलं. हे चौथा जो डिव आहे, दुसरा जो डिव आहे तो गेला 5व्या नंबरला, 4 म्हणजे 5वा नंबर. तर अशा पद्धतीने तुम्ही याला ऑर्डर सेट करू शकता, ऑर्डरिंग देऊ शकता. त्याच्यानंतर आहे फ्लेक्स ग्रो आणि फ्लेक्स श्रिंक, ठीक आहे. तर हे 2 आयटम आहेत आणि हे दोन्ही सुद्धा चाइल्ड एलिमेंटवर अप्लाय होतात. तर फ्लेक्स ग्रो आणि फ्लेक्स श्रिंक म्हणजे कसं असतं, जेव्हा एक सेकंड, आता मी काय करतो, याला व्हॅल्यू देतो एक, ठीक आहे.
फ्लेक्स ग्रो 1, ठीक आहे. त्याच्यानंतर हे सेम व्हॅल्यू मी याला देणार, फ्लेक्स ग्रो 1, ठीक आहे. तर मी आता काय करतो, जसं जसं याला मी हे करतो, ठीक आहे, एक सेकंड, याची जी विड्थ आहे ती आता एक काम करतो मी 1000 करतो, ठीक आहे. जसं मी याची विड्थ 1000 केली तशी तुम्ही बघू शकता ॲटोमॅटिकली, ठीक आहे. आता याच्यामध्ये मी घेतो, तुम्ही बघू शकता ॲटोमॅटिकली यांची जी विड्थ आहे ती चेंज होते, ठीक आहे. आता हे काय करतायत माहिती आहे का, हे फ्लेक्स ग्रो काय होतं की हे प्रॉपरली रिस्पॉन्सिव्हनेसने हे स्वतःला ॲडजस्ट करतात. तर याची तुम्ही बघू शकता विड्थ जी आहे ती 100-100च आहे, परंतु इथे तुम्ही बघू शकता इथे त्याची विड्थ 100 नाही आहे, इथे जास्तच आहे, बरोबर आहे. तर हे काय करतं, हे फ्लेक्स ग्रो करतं, जे काय अवेलेबल स्पेस आहे त्याच्यामध्ये जर हे इलेमेंट बसत नसतील तर ते नेक्स्ट रोला तो इलेमेंट घेऊन जातो, ठीक आहे. आणि जसं जसं स्पेस अवेलेबल आहे त्या पद्धतीनं हा काय करतो, हा ॲडजस्ट करतो. आता त्याच्यानंतर आहे फ्लेक्स श्रिंक. तर आता मी सुद्धा फ्लेक्स श्रिंकची पण व्हॅल्यू इथे मी 1 देतो. तर हे काय करतं, हे इलेमेंटला पुन्हा त्या जुन्या पोझिशनला वापस आणतं, परत आणतं, ठीक आहे, जिथनं ते सुरुवात झालेली, जिथनं ते ग्रो व्हायला सुरुवात झालेली आहे, ठीक आहे. तर आता पुन्हा मी इथे रिस्पॉन्सिव्ह टॅबला येतो, तर तुम्ही बघू शकता, हे बघू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने हे झालेले आहेत. तर जुन्या पोझिशनला तो प्रॉपरली त्या पद्धतीनेच तो परत आणणार. आता तिसरी प्रॉपर्टी याची आहे फ्लेक्स बेसिस, ठीक आहे. तर आता इथे फ्लेक्स बेसिस आहे, तर याची जी विड्थ आहे मित्रांनो, या आयटम या मधातल्या चाइल्ड ड्यूची ती आहे 100 आणि 100, ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता हाईट आणि विड्थ 100 आणि 100 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बेसिस म्हणजे या कोणत्या बेसिसवर याने फ्लेक्स ग्रो किंवा फ्लेक्स श्रिंक करायला पाहिजे. तर आपण इथे करूया 150 पिक्सल, ठीक आहे. 150 पिक्सलच्या बेसिसवर याने फ्लेक्स ग्रो आणि श्रिंक करायला पाहिजे. तर आता तुम्ही बघू शकता याची जी व्हॅल्यू आहे ती आहे, या कंटेनरची विड्थ आहे बघा 900 पिक्सल, ठीक आहे. आणि आपल्याकडे ब्लॉक किती आहेत, 5 ब्लॉक आहेत, ठीक आहे. आणि प्रत्येकाची जी व्हॅल्यू आहे ती 100-100 पिक्सल आहे. जी विड्थ आहे प्रत्येकाची ती 100-100 पिक्सल आहे. तर याची जी पिक्सल आहे 100-100च्या हिशोबाने 400 पिक्सल इथं झालेली आहे. तर उरलेले जे आहे ते जे गॅप आहे तो गॅप याने इथे फिल केलेला आहे, तुम्ही पाहू शकता आयटम 2 ने. तर याची ॲक्च्युली विड्थच जी आहे ती 100च आहे, पण आपण इथे फ्लेक्स बेसिस जी आहे 150 पिक्सल दिलेली आहे, तर याची जी विड्थ आहे ती 50 पिक्सलने आणखी वाढलेली आहे फ्लेक्स बेसिसने. याचं काय होतं की जेव्हा तुम्ही ग्रो करता एखादा, म्हणजे जिथे काय अवेलेबल स्पेस आहे, ठीक आहे, तर तिथे तुम्हाला तो ड्यू ग्रो करायचा आहे, तर त्या कोणत्या अकॉर्डिंग कोणत्या बेसिसवर तो ग्रो करायला पाहिजे, ठीक आहे. तर इथे 50 पिक्सल वाढलेले आहेत, तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. तर इथे मी आता जर 150च्या जागी 50 घेतलं, ठीक आहे, तर याची जी विड्थ आहे ती कमी झाली, तुम्ही पाहू शकता. याची जी विड्थ आहे ती 100 पिक्सलने कमी झालेली आहे, ठीक आहे. तर हाच प्रकार असतो मित्रांनो, जेव्हा तो ग्रो करतो तेव्हा सुद्धा आणि जेव्हा तो श्रिंक करतो तेव्हा सुद्धा, बघू शकता तुम्ही, ठीक आहे. तर याचा एक शॉर्ट हँड आहे फ्लेक्स नावाचा. तर फ्लेक्समध्ये आपण देऊ शकतो फ्लेक्स ग्रो, फ्लेक्स श्रिंक आणि फ्लेक्स बेसिस. हे वन टाइम म्हणजे एकाच प्रॉपर्टीमध्ये आपण या तिन्ही प्रॉपर्टी देऊ शकतो. म्हणजे जर मी इथं आता फ्लेक्स केलं 1 आणि 150 पिक्सल, ठीक आहे, या तिन्ही प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये आल्यात, जेणेकरून आपलं जे टायपिंगचा जो वेळ आहे तो वेळ इथे वाचला पाहिजे. तर फ्लेक्स बेसिस जे आहे मी प्रत्येक कॉलमला दिलं नव्हतं, त्याच्यामुळे तो शेवटचाच कॉलम जो आहे तो वर्क करत होता. पण आता तुम्ही बघू शकता प्रॉपरली जी विड्थ आहे ती डिवाइड झालेली आहे अकॉर्डिंग टू व्ह्यू पोर्ट प्रत्येकामध्ये. तर याच्या आधी जेव्हा हा हिरवाच ड्यू जेव्हा तो वर्क होत होता का, त्यावेळेस काय झालं, हे फ्लेक्स बेसिसची प्रॉपर्टी आहे मी फक्त ते हिरव्या या ड्यूलाच दिली होती, बाकी कोणत्या ड्यूला दिलेली नव्हती. तर आता सगळ्याच ड्यूला आहे फ्लेक्स बेसिस. तर तुम्ही बघू शकता इव्हनली जे आहेत, इक्वली जी विड्थ आहे ती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. तर जेव्हा मी याला रिसाइज करणार
तेव्हा सुद्धा प्रॉपरली एक एक एलिमेंट खाली येणार. दुसरा आला, ठीक आहे, हे 4 आलेत. इव्हनली जो स्पेस आहे तो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता सगळेच आलेत एलिमेंट, ठीक आहे. जेव्हा मी इथे एक मोबाईल स्क्रीन मी करेल, फॉर एक्झाम्पल समजा मी आता इथं आयपॅड घेतलेला आहे, ॲपल 12 प्रो, ठीक आहे. तर ॲपल 12 प्रोमध्ये हे अशा पद्धतीने दिसणार. गॅलेक्सी एस8 घेतलं तर त्यामध्ये अशा पद्धतीने दिसणार, ठीक आहे. तर हे रिस्पॉन्सिव्हनेसचे काही प्रकार आहेत. त्याच्यानंतर आहे अलाइन सेल्फ, ठीक आहे. तर अलाइन सेल्फ जी आहे प्रॉपर्टी, ही सुद्धा या पर्टिक्युलर आयटमवरच होते. आणि इथे आपण देऊ शकतो अलाइन सेल्फ आयटम 1ला. इथे जर आपण दिलं फ्लेक्स एंड, काय होते बघूया. आयटम 1ला तुम्ही बघू शकता, आयटम एंड जो आहे तो गेलेला आहे फ्लेक्स एंडला. का तर इथे रो डायरेक्शन आहे, आणि जेव्हा या पर्टिक्युलर आयटमला जर आपण देणार अलाइन सेल्फ, तर त्यावेळेस हे व्हर्टिकली वर्क करणार, ठीक आहे. तर हा गेला इकडे. आता इथे जर आपण मिडल, म्हणजे हा जो आहे तो क्रॉस ॲक्सिसवर काम करतो, ठीक आहे. तुम्ही इथे पाहिलंच असाल, हे जे अलाइन आयटम्स जे आहेत हे क्रॉस ॲक्सिसवर काम करतात, ठीक आहे. अलाइन आयटम्स, अलाइन कंटेंट, आणि या फॉर एक्झाम्पल या चाइल्ड इलेमेंटचा सुद्धा जो अलाइन सेल्फ नावाचा जो पार्ट असतो तो क्रॉस ॲक्सिसवरच काम करतो मित्रांनो, ठीक आहे, व्हर्टिकली. आता याला काय करतो मी, याला अलाइन सेल्फ करतो आयटम 2ला. अलाइन इथं सेंटर करतो, ठीक आहे. हा सेंटर अलाइन झालेला आहे. त्याच्यानंतर याला एक प्रॉपर्टी देतो आयटम नंबर 3ला, अलाइन सेल्फ जो आहे तो बेस लाईनला, ठीक आहे. कुठे गेला नंबर 1, नाही, याची व्हॅल्यू काय होती आयटम 3ची 3 नंबर, ठीक आहे. तर 3 नंबर कुठे गेला, हा बेस लाईनला आहे, ठीक आहे. बेस लाईनची काढून आपण एक काम करूया, याला स्ट्रेच देऊया. स्ट्रेच जेव्हा व्हॅल्यू देईल मी, आणि याची व्हॅल्यू जेव्हा मी कॉलम करेल, प्लेस डायरेक्शन कॉलम, तर काय होते पाहूया, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता, हा जो पर्टिक्युलर ड्यू आहे हा झालेला आहे स्ट्रेच, ठीक आहे, आयटम 2चा. का तर आपण याला फ्लेक्स डायरेक्शन दिलेले आहे ते कॉलम दिलेले आहे. तर कॉलममध्ये काय होतं, हे व्हर्टिकली काम करतं, ठीक आहे. प्रत्येक एलिमेंट जे आहे ते व्हर्टिकली जातात आणि याला स्ट्रेच होतात, ठीक आहे. जेव्हा आपण याला सेल्फ अलाइन करू तेव्हा हे एलिमेंट जे आहेत ते स्ट्रेच होतात. तर या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रॉपर इमेज गॅलरी क्रिएट करूया वेगवेगळ्या इमेजेसची, ठीक आहे, किंवा इमेज कार्ड बनवूया आपण, मल्टिपल रोजमध्ये वर्क करतील अशा पद्धतीने, आणि त्याला रिस्पॉन्सिव्हली आपण टेस्ट करूया, ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा, आणि सबस्क्राईब बटनला तर तुम्ही क्लिक करा, आणि शेअर बटनला तर नक्कीच करा, विसरू नका मित्रांमध्ये शेअर करण्यासाठी. खूप सोप्या पद्धतीने मी शिकवतोय, जेणेकरून सगळ्यांना कळेल. आणि काही अडीअडचणी असल्या तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईल.